नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ्स कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी, हेड ऑफ द डिपार्टमेंट एम.एड. डॉक्टर राठोड लाजवंती. आज आपण प्रिपरेशन ऑफ रिसर्च रिपोर्ट सेक्शन्स याचा अभ्यास करणार आहोत. रिसर्च रिपोर्ट सेक्शन्स हे 3 विभागामध्ये विभागलेले आहेत. प्रिलिमिनरी सेक्शन, मेन बॉडी सेक्शन आणि रेफरन्स सेक्शन या 3 विभागामध्ये रिसर्च रिपोर्ट हा विभागलेला असतो. प्राथमिक विभाग याच्यामध्ये 9 घटकांचा समावेश होतो. ते म्हणजे मुखपृष्ठ, पहिले पान, प्रमाणपत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमालिका, कोष्टकाची यादी, आलेखाची यादी, आकृतीची यादी अशा 9 विभागामध्ये हा प्राथमिक विभाग विभागलेला असतो. आता त्याच्या प्रत्येकाची आपण माहिती थोडक्यात घेऊयात. मुखपृष्ठ जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या संशोधन अहवालाचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यावरती कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो ते म्हणजे समसंविधान, विद्यापीठाचे नाव, पदवीचे नाव, संशोधकाचे नाव, मार्गदर्शकाचे नाव, संशोधन केंद्राचे नाव आणि शैक्षणिक वर्ष याच्यामध्ये उल्लेख करावा लागतो. त्यानंतर पहिले पान म्हणजे मुखपृष्ठ जसं आहे तसंच पहिलं पान असतं. त्याच्यामध्ये देखील मुखपृष्ठामध्ये ज्या घटकांचा उल्लेख केलेला आहे त्याच घटकांचा उल्लेख पहिल्या पानामध्ये देखील केला जातो. त्याच्यानंतर प्रमाणपत्रामध्ये प्रतिज्ञापत्र हे संशोधकाने लिहिलेले असते. त्याच्यावरती प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये संशोधकाच्या नावाचा उल्लेख असतो, समसंविधानाचा उल्लेख असतो. हे संशोधन कुठेही प्रकाशित झालेले नाही असा उल्लेख या प्रतिज्ञापत्रामध्ये संशोधकाने करावायचा आहे आणि तिथे संशोधकाची सही असते. त्यानंतर असतं मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र. याच्यामध्ये मार्गदर्शकाने संशोधकासाठी प्रमाणपत्र तयार केलेले असते. हे संशोधन मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेले आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला असतो आणि तिथे मार्गदर्शकाची स्वाक्षरी असते. त्यानंतर येते प्राचार्याचे प्रमाणपत्र. त्याच्यामध्ये सदर संशोधकाने त्याच्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन कार्य या केंद्रावरती पूर्ण केलेले आहे असा उल्लेख असतो आणि त्या ठिकाणी प्राचार्याचा सही आणि शिक्का येतो. त्यानंतर ऋणनिर्देश. त्याच्यामध्ये ज्यांनी संशोधनासाठी सहकार्य केलेले आहे त्याचा नामोल्लेख केलेला असतो. महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, मार्गदर्शक, इतर प्राध्यापक, ग्रंथपाल, कुटुंबातील व्यक्ती, इतर सहकारी, टायपिंग करून देणारे, टाईपरायटर इत्यादीचा उल्लेख याच्यामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये आपण संशोधन केलेलं आहे, ज्या शाळेतून आपण संशोधन केलेलं आहे तेथील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे देखील ऋण या ठिकाणी व्यक्त करावे लागते. त्यानंतर येते प्राथमिक विभागामध्ये अनुक्रमालिका. त्याच्यामध्ये पहिले पान, प्रमाणपत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमालिका यांना रोमन यांचे पान क्रमांक जे असतात ते रोमन आकड्यामध्ये असतात आणि त्यानंतर 1 ते 5 प्रकरण त्यातील प्रत्येक घटकाचा उल्लेख तिथे पान क्रमांकानुसार केलेला असतो. त्याच्यानंतर अनुक्रमणिका पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोष्टकाची यादी येते. त्याच्यानंतर कोष्टकाची यादी पहिल्या प्रकरणापासून ते 4थ्या प्रकरणापर्यंत सर्व कोष्टकांची यादीचा उल्लेख त्या ठिकाणी पान नंबर सहित करावा लागतो. त्यानंतर आलेखाची यादी. आलेखाच्या यादीमध्ये जे काही सर्व प्रकरणातील आलेख असतील, 1 ते 4 प्रकरणातील जे काही आलेख असतील त्या सर्व आलेखांचा उल्लेख
नावासहित पान क्रमांकासहित या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर ज्या काही आकृत्या आलेल्या असतील त्या सर्व आकृत्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे पान नंबर सहित. त्यानंतर परिशिष्टांची यादी, त्याच्यामध्ये सर्व परिशिष्टे उदाहरणार्थ विनंतीपत्र, प्रश्नावली, मुलाखत सूची, निरीक्षण सूची, चाचण्या आणि ज्या संशोधनासाठी ज्या व्यक्तीने प्रतिसाद दिलेला आहे, उदाहरणार्थ मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींचा उल्लेख या प्रतिसादकाच्या यादीमध्ये करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण संशोधन अहवालातील प्राथमिक विभाग जो आहे त्याची माहिती पाहिलेली आहे.